वापरला आणि त्याचा शब्दशः अर्थ घेतल्यामुळे आपला एकदम गोंधळ उडाला की अरे याला नक्की म्हणायचंय करी काय. आता हेच बघा ना, अ बोल्ट फ्रॉम द ब्लू याचा शब्दशः अर्थ काय होतो की निळ्या शार आकाशातून अचानक एक बोल्ट खाली पडला. हे ऐकायलाच किती विचित्र वाटतंय नाही का. तर या छोट्याशा कोड्याचं उत्तर असं आहे की अ बोल्ट फ्रॉम द ब्लू म्हणजे अचानक आलेलं एखादं मोठं संकट किंवा अशी घटना जी पूर्णपणे अनपेक्षित होती. आता लक्षात आलं ना, म्हणींचा खरा खेळ शब्दांमध्ये नाही तर त्यामागच्या भावनेमध्ये असतो. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात सुख, दुःख, चांगले वाईट प्रसंग येतच असतात. म्हणी या सगळ्याच भावनांना खूप छान प्रकारे व्यक्त करतात. चला बघूया कसं ते. तर सगळ्यात आधी आपण अशा म्हणींबद्दल बोलूया ज्या कठीण काळाबद्दल सांगतात. कधीकधी फक्त दिवसच खराब असतो, तर कधीकधी अख्खा काळच अडचणींचा असतो. आणि हो, या दोन्हीसाठी वेगवेगळ्या म्हणी आहेत. आता ए बॅड हेअर डे म्हणजे काय? याचा अर्थ असा नाही की फक्त केसच विस्कटले आहेत. नाही, तर याचा खरा अर्थ आहे की असा दिवस जेव्हा सकाळपासून छोट्या छोट्या गोष्टी बिघडत जातात आणि वाटतं की आजचा दिवसच खराब आहे. पण विचार करा, जेव्हा प्रॉब्लेम फक्त एका दिवसाचा नसतो तर बराच काळ चालतो तेव्हा परिस्थिती जास्त गंभीर असते. आणि अशा मोठ्या अडचणींच्या काळासाठी एक वेगळी म्हण आहे. तर हो, अ बॅड पॅच म्हणजे आयुष्यातला तो काळ जेव्हा सगळंच कठीण वाटायला लागतं, जेव्हा आपण अडचणींमधून जात असतो. ही म्हण परिस्थितीचं गांभीर्य खूप जास्त स्पष्ट करते. आणि इथेच तर खरी गंमत आहे माहितीये. म्हणी जशा कठीण काळाबद्दल सांगतात ना, तशाच अगदी त्याच्या उलट म्हणजे एकदम सुखद परिस्थितीबद्दलही बोलतात. खडतर मार्गाच्या अगदी विरुद्ध फुलांचा बिछाणा. म्हणजेच ए बेड ऑफ रोजेस ही म्हण अशा परिस्थितीसाठी वापरतात जेव्हा सगळं काही अगदी सोपं, मस्त आणि आनंदी असतं. जणू काही आयुष्य गुलाबाच्या फुलांनी भरलेलं आहे. पण आयुष्य नेहमीच इतकं सोपं नसतं, बरोबर? कधीकधी आपल्याला वाटतं की काहीतरी वाईट घडलंय, पण प्रत्यक्षात तेच आपल्यासाठी चांगलं ठरतं. आणि त्यासाठीच ही खास म्हण आहे. याचा अर्थच तो आहे, दुःखाच्या वेशात आलेला एक आशीर्वाद. म्हणजे एखादी गोष्ट सुरुवातीला खूप वाईट वाटते, पण नंतर कळतं की त्याचे परिणाम तर खूपच चांगले झाले आहेत. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण परिस्थितीबद्दल बोललो. आता बघूया की म्हणी माणसाबद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल आणि त्यांच्यातल्या भांडणाबद्दल काय सांगतात. अशी व्यक्ती कधी बघितलीये का जी जिथे जाईल तिथे काहीतरी गडबड करतेच करते, म्हणजे अगदी नाजूक परिस्थितीतही गोंधळ घालते. इंग्रजीमध्ये अशाच व्यक्तीसाठी एक भन्नाट म्हण आहे. ती म्हण आहे अ बुल इन अ चायना शॉप. याचा अर्थ होतो अशी व्यक्ती जी खूपच अनाडी आणि वेंधळी असते, जी नाजूक परिस्थितीत नेहमीच काहीतरी नुकसान करून बसते. जरा विचार करा, काचेच्या नाजूक वस्तूंनी भरलेलं एक दुकान आणि त्यात एक मोठा बैल घुसलाय, काय होईल? सगळा सत्यानाश, बरोबर? ही म्हण अगदी तेच सांगते. बरं, आता माणसांबद्दल झालं, पण त्यांच्यात होणाऱ्या वादांबद्दल काय? जेव्हा दोन लोकांमध्ये भांडण होतं तेव्हा त्या भांडणाच्या मूळ कारणासाठी सुद्धा एक म्हण वापरली जाते. ती म्हणजे अ बोन ऑफ कंटेन्शन. याचा सरळ सरळ अर्थ होतो भांडणाचं मूळ कारण, म्हणजे ती गोष्ट ज्यावरून सगळा वाद सुरू आहे. आहे की नाही सोप्या शब्दात मोठा अर्थ? चला तर मग आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया. या सगळ्या म्हणी शिकणं म्हणजे जणू काही एक नवी शक्तीच मिळाल्यासारखं आहे, गोष्टींकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन. तर मग प्रश्न असा आहे की या सगळ्या म्हणी शिकून आपल्याला नक्की काय मिळालं? याचं उत्तर ना एका शेवटच्या खूप सुंदर म्हणीतच दडले. अ बर्ड्स आय व्ह्यू याचा अर्थ काय? तर एखाद्या पक्षाप्रमाणे खूप उंचावरून खाली बघणं, ज्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टींचा एक मोठा व्यापक अंदाज येतो. आणि खरं तर आज आपण तेच तर केलंय. ह्या म्हणी समजून घेतल्यामुळे आपल्याला इंग्रजी भाषेकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन आणि व्यापक दृष्टिकोन मिळालाय. एक बर्ड्स आय व्ह्यूच मिळालाय, नाही का? आणि हाच विचार मनात ठेवून आपण थांबूया की भाषेच्या या अथांग समुद्रात असे आणखी किती गुप्त कोड लपले असतील जे आपल्या उलगडण्याची वाट बघत